हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण पार्ट 1 महालक्ष्मी गुरुवारचं उद्यापन होतं, तर पार्ट 1 आपण केला होता आणि आता हा पार्ट 2 आहे। तर खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्यामुळे ते पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन भाग केले होते। तर हा पार्ट 2 आहे। तर पाहू शकता इथं आपले सर्व झालं होतं, फक्त थोड्याशा पोळ्या आणि त्यानंतर मग भजी आणि आपले पापड वगैरे तळायचे राहिले होते। तर तेच पहिल्या इथे आपण पापड वगैरे तळून घेतलेले आहेत, कुरडई पापडी। त्यानंतरनं माझ्या पोळ्या चालूच आहेत अजून, आणि त्यानंतरनं इकडे हेमाने पापड वगैरे तळून घेतले होते। आणि त्यानंतरनं मग थोडेसे भजीचं पीठ पण कालवलं होतं, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये। तर इथे पण आहे ना आता भजी थोडीशी काढून घेतलेली आहेत आपली निवदापुरते। तर आता इथे माझे पोळ्या पण झालेल्या होत्या आणि निवदच करायचे राहिले होते फक्त। तर आता इथे मी शेवटची पोळी आहे तर तेच निवद करून घेते। आणि इथे पहा निवदासाठी भजी पण काढलेली आहेत। तर आता भजी साईडला ठेवून देऊ आणि आपण पापड जे तळले होते तर त्याचा भुगा करून एका पिशवीमध्ये पॅक करून ठेवणार आहे, म्हणजे लूज पण होत नाहीत आणि व्यवस्थित कडक राहतात। तर इथे आता मी निवद केले होते, पाहू शकता इथं। तर निवद पण केले आणि एक शेवट चपाती केली होती। तर आता इथे ना सर्व स्वयंपाक झालेला आहे, फक्त लाईट आल्याच्या नंतर इथे आमटीच आपल्याला टाकायची आहे वाटून वाटून। तर इथे पोळ्या निवद झालेल्या आहेत, छान अशा पोळ्या आपल्या मस्त टम्म फुगलेल्या झाल्यात। आणि त्यानंतर मग इथे आता मी दिवाबत्ती करण्यासाठी आले होते। तर देवाचं दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि दोन्ही पण दिव्यांमध्ये तेल टाकून घेतलं, तर दिवे चालूच होते। आणि त्यानंतर मग इथे मी अगरबत्ती धूप सर्व लावून घेतलं आणि नमस्कार वगैरे केला। तर इथे पहा मस्त असं संध्याकाळच्या वातावरणात धूप आणि अगरबत्तीचा वास मस्त असं इथं वास येत होता आणि आपलं देवघर छान असं दिसत होतं। इथे रांगोळी वगैरे व्यवस्थित जशी आहे सकाळी काढली होती तशीच राहिली होती। तर मस्त प्रसन्न वातावरण वाटत होतं। त्यानंतर इथे आता हळदी कुंकवाला पण बायका येणार आहेत। तर इथे मी आता संध्याकाळची वेळ झाली होती म्हणून दिवा वगैरे धूप अगरबत्ती वगैरे लावली होती। आणि मुलं पण क्लासला येतील, आता 6 वाजत आले होते। तर चला तर मग व्हिडिओ तुम्ही पण असाच कंटिन्यू करा। तर आता इथे ना एका ताटामध्ये आपण बायकांना देण्यासाठी हळदी कुंकवाला बोलवलं आहे। तर त्यांना आहे ना इथे पुस्तक आणि महालक्ष्मीची कथेची पुस्तकं आणि त्यानंतरनं केळी आणि गोड आपली साखर तर हे देतात। तर इथे एक क्लासचीच मुलगी आहे, तर तिची मम्मी आली होती, तर त्यांना पण आम्ही हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं। तर तेच इथे हळदी कुंकू त्यांना देत आहे मी। आणि तुला पण त्यानंतरनं मग इथे लाईट पण आली होती, 6च्या नंतरनं लाईट आली। तर मग वाटण वगैरे वाटून घेतलं पटकन आणि मग आमटीचं पण वाटण काढल्याच्या नंतरनं इथे मी तेल टाकून आमटी टाकायला घेतली होती। तर तेलामध्ये मोहरी जिरी टाकून घेतली, त्यानंतरनं कढीपत्ता आणि आपले मसाले। तर इथे मसाले घरचा मसाला, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि कांदा मसाला तर मी इथे टाकला होता। त्यानंतरनं धना पावडर आणि हळद, तर इथे सर्व मसाले टाकले आणि त्यानंतरनं मग इथे छान असं आपण वाटण परतून घेणार आहे। तर मी इथे आता मसाला वगैरे टाकून घेतला आहे। तर आता इथे मी
वाटण वाटलं होतं तर ते टाकून घेतलं आणि ते मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. तर मी तर 5 ते 7 मिनटं छान असं वाटण आहे ना परतून घेतलं आणि थोडंसं पाणी विचळून टाकलं आपलं मिक्सरचं भांडं. तर बारीक गॅस करून थोडा वेळ ठेवायचं. असंच म्हणजे वाटण आहे ना मसाल्यामध्ये चांगलं परतून निघतं आणि त्याला तरी पण छान येते. तर इथे ना आता नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आहे. तरी ते आपल्या देवांना आणि त्यानंतर एक आपल्या गुरुवारची पूजा मांडतो तर त्या देवीला. आणि इथे ना सर्व नैवेद्य वगैरे करून ठेवलं होतं, फक्त आता ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग एक सवासीन म्हणून आम्ही बोलवतो तर त्या पण येतील, मग घरातले पण जेवणार आहेत. तर आमची जेवणं वगैरे लवकर असतात त्यामुळे मग लवकरच बोलवलं होतं. तर आता 6 वाजून गेले होते, 6-6:30 वाजले होते. तर आता इथे ना माझं वाटण पण चांगलं परतून झालं होतं. आणि हे आपलं आमटीला पाणी ठेवतात म्हणजे ह्याचं डाळीचं जे पाणी ठेवतात ना तर ते पाणी पण टाकायचं म्हणजे आमटीला चांगली चव येते. तर तेच पाणी इथं मी टाकलं आणि अजून थोडंसं दुसरं पण पाणी टाकून घेतलं म्हणजे घट्ट पातळ असं पाहून. तर पातळ आमटी छान लागते तर त्या पद्धतीने मी इथे पाणी टाकलं होतं. तर पाहू शकता इथं आता आमटी पण झाली होती आणि शेवटी मग मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. खाली तर तू ते त्यांचं खालचं द्यायचं तिकडे पण फिरतं मग कसं उभं नका ताई पाया नका फोडू द्या की काय. नाही ते दिसतंय धरायला कसं होतं रडत होता असा कसा त्याने मग अशी तिथे बसवलं तुला तुमचंच नाही आलं तुम्ही नाही केलं का तुझ्या हे सुद्धा करणार कारण मला पडू दे तुम्ही वरती असल्यावर गप बसती खाली म्हणून तिथं झालं
तर आता आहे ना इथे शेजारच्या बायका पण आल्या होत्या, हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. तर काही येऊन गेल्यात आणि अजून काही बाकी येते यायच्या, तर त्या येतील. आणि त्यानंतर सवासीन पण जेवायला येणार आहेत, त्या पण येतील. तर इथे काही थोडी भजी काढून घेतली होती, तर ते सवासीन वगैरे जेवतील म्हणून. आणि त्यानंतर आपली आमटी पण मस्त उकळली होती, तुम्ही पाहिलीच असेल, छान अशी झाली होती, दिसायला छान दिसत होती, मला टेस्टीच झाली असेल असं मस्त दिसत होती. तर त्यानंतर नाही तर पहा सवासीन जेवायला बोलवलं होतं. तर ह्या आमच्या शेजारच्याच ताई आहेत, तर त्यांनाच बोलवतो आम्ही दरवर्षी. तर त्या पण आल्या होत्या. त्यानंतर त्या आत्या त्यांच्यासोबतच जेवायला बसल्या होत्या. तर इथे त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यांच्या पाया पडलो. तर इथे आम्ही दोघी पण त्यांच्या पाया वगैरे पडलो आणि ते जेवायला बसल्या होत्या. तर तिकडे हेमा त्यांना जेवायला वाढत होती आणि मी इकडे मग क्लासची मुलं पण आली होती. तर तेच मग इथे त्यांचा अभ्यास वगैरे चालला होता. तर आता अजून बाकीच्या पण बायका येतीलच, तर तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ह्यांचं पण जेवण वगैरे झाली होती, सवासीन त्यांना जेवण करून झालं होतं तर त्यांचं. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ओटी पण भरतात. तर त्यांची पीस आणि तांदूळ देऊन आपण ओटी भरतो, तर तेच त्यांची ओटी पण भरली. त्यानंतर त्यांना पण पुस्तक वगैरे दिलं आणि हळदी कुंकू लावून त्यांच्या पाय वगैरे पडले. तर ते सवासीन जेवायला घातल्याच्या नंतर त्यांना पीस वगैरे देतात, तर त्याची ते त्यांना दिलं होतं. त्याच्यानंतर मग त्यांना पण स्वयंपाक करायचा होता, मग त्या पण गेल्या आणि आम्हाला पण शेजारी बोलवलं होतं. तर त्यानंतर आम्ही पण निघालो होतो, पण तेवढ्यात परत पुन्हा शेजारच्या बायका आल्या. त्यानंतर मग आम्ही परत आलो आणि त्याच्यानंतर मग गेलो परत हळदी कुंकवासाठी. तर एवढंच राहिलं होतं, तर म्हटलं मग त्यांना देऊ हळदी कुंकू आणि मग आपण जाऊ. तर त्याच्यानंतर मग आम्ही उपवास सोडणार आहोत. तर इथे पाहू शकता त्या पूजा वगैरे करतात आणि त्यांना आम्ही हळदी कुंकू वगैरे देतो. तर असंच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि आता आम्ही शेजारी हळदी कुंकवासाठी सांगितलं होतं 2-3 ठिकाणी, तर तेच इथे आलं होतं. शेजारी आमचे भाडेकरीच आहेत हे सर्व, तर त्यांची जिथं आम्ही आलो होतो हळदी कुंकवासाठी, तर तेच इथे ते देतात ते हळदी कुंकू. तर तुम्ही पहा व्हिडिओ पूर्ण. कोणी गेली दवाला तरी आणायला इकडं बघ दरवाजा उघडा ठेवले ना सारखी एक पण दिवाळी
त्यानंतर इथे दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो, तर तिथे पण हळदी कुंकू घेतलं. तर त्यांनी ते ना साड्या आणल्या होत्या, तर तेच त्या दाखवत होत्या. छान अशा साड्या होत्या, आम्हाला पण आवडल्या. तर 1000 रुपयाच्या 2 साड्या, तर खूप मस्त होत्या. आणि तिथे त्यांनी हळदी कुंकू दिलं. त्यानंतर परत पुन्हा अजून 2 ठिकाणी गेलो होतो, तर तेच इथे हळदी कुंकू घेतला. तुम्ही रोज बदलता पाणी? तोंड गोड झालं बाई. हे नाही सोडलं ना? नाही सोडलं. म्हणलं जाऊन या. आम्हाला नसते एखादच ना, आम्हाला सोडायचं आहे, पण म्हणलं तू जाऊन येऊ परत नाही का. ते ठेवतात फाटन ग. आणि म्हणजे मी देवाला कुठल्या घेता हळदी कुंकू थोडं थोडं महिने घेऊन येते आणि प्रत्येक सणाला पण मी हळदी कुंकू बारकायला का पुढे आणि आता हळदी कुंकू घेऊन वगैरे आलो सगळ्यांच्या इथनं. आणि जेवणार होतो आम्ही, तर इथे तेच भजी करायला टाकली होती हेमाने, आणि गरमागरम अशी भजी. त्यानंतर इथे बाकीचा तर स्वयंपाक अगोदरच केलेला होता. बाकीचे सर्वजण जेवले होते, तर इथे त्रिशा बसली आहे जेवायला, त्यानंतर अदिरा, आणि आम्ही दोघी पण जेवणार आहे आता. तर इथे आमटी, भात, त्यानंतर पोळी आणि गरमागरम भजी, कुरडई, पापडी. तर या सगळेजण जेवायला, आणि मस्त असं जेवण झालेलं आहे. तर नक्कीच पार्ट 2 पण तुम्ही नक्की पहा, आणि पार्ट 1 सुद्धा. तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.